तर खासदार अरविंद सावंत यावेळेला बोलतायत, थेट पाहूयात. बेकायदेशीर आहे आणि अनैतिक सुद्धा आहे, पण हे सगळं त्या दोन राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच देशातील या त्यांच्या दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे. याच्यामध्ये काही दुमत असल्याचं कारण आमच्याकडनं त्रिशूळ, मशाल आणि उगवतं सूर्य अशी 3 चिन्ह माननीय आयोगाला सादर केली आहेत आणि त्याच्यावर ते निर्णय घेतील. जरूर करेंगे, क्यों नहीं करेंगे, तो हमारा ही है, वो हमारा ही है, क्यों नहीं करेंगे, क्लेम करें, हम करेंगे, लेकिन ये कब होगा, जब जांच होगी, तब छाननी होगी. तो बिना छाननी किए हुए आप निर्णय कैसे ले सकते हैं? इसी तो पता चलता है ना कि ये चुनाव आयोग भी उसमें ही गया जिसमें सीबीआई, ईडी और सब लोग लाइन में, उसी लाइन में चुनाव आयोग. शिवसेना बाळासाहेब शिंदे गटाने पण तोच नाव घेतलेलं. शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर खासदार अरविंद सावंत यावेळेला बोलत असताना निवडणूक आयोगावरती देखील त्यांनी आरोप केल्याचं आपण पाहिलं. त्यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर मातोश्री आणि वर्षा बंगल्यावरती हालचालींना वेग आलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावरती पोहोचलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंच्या भेटीला यावेळेला नारायण राणे गेल्याचं पाहायला मिळतंय. यापूर्वीच नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत अनेक प्रकारचे आरोप हे थेटपणे उद्धव यांच्यावरती केलेले होते, त्यांच्या कारभारावरती केलेले होते आणि त्यानंतर मात्र सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ नारायण राणे बोलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि काल झालेल्या अनेकविध निर्णयांनंतर मुख्यमंत्र्यांची आणि नारायण राणेंची ही भेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अशा स्वरूपाची आहे. दोघांची ही भेट वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होतीये. राजकीय पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. यावेळी ते काय बोलतात याकडे केवळ शिवसेनेचंच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता जनतेशी ते फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. अनेकविध विषयांवरती ते बोलण्याची निश्चितच शक्यता. उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत असताना मात्र कुठल्या मुद्द्यांचा समावेश यावेळेला या संवादाच्या माध्यमातून ते करतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. संध्याकाळी 6 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा संवाद आज संध्याकाळी 6 वाजता पार पडेल फेसबुकच्या माध्यमातून. आणि यावेळेला शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर बोलतायत. थेट जाऊया. मतं ही आमच्या उमेदवारांना मिळालेली होती, जे आमचे खासदार आता आमच्याबरोबर आहेत. आणि आमदार जे आहेत त्यांना 36 लाख, जवळजवळ 37 लाख मतं मिळालेली होती. याच्या व्यतिरिक्त पक्षाचे पदाधिकारी, वेगवेगळे राज्यप्रमुख हे सगळे आमच्याबरोबर आहेत. आणि जे लोक आज कंप्लेंट करत आहेत की आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो, वास्तविक ह्या निर्णयाला तेच जबाबदार आहेत. कारण वेळोवेळी त्यांनी तारखा मागितलेल्या आहेत आणि आमच्याकडे ह्याची सुद्धा माहिती आहे की त्यांनी किती वेळा तारखा मागितल्या. याच्या विरुद्ध आम्ही प्रत्येक वेळेला आमची ॲफिडेव्हिट्स ही दिलेल्या तारखेला निवडणूक आयोगाकडे दिलेली आहेत. आम्ही एकदाही तारीख मागितलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी 8 ऑगस्टला एकदा मागितली, 26 ऑगस्टला एकदा मागितली, 22 सप्टेंबरला एकदा मागितली, 7 ऑक्टोबरला एकदा मागितली. म्हणजे तारखा आपण मागत राहायच्या, आवश्यक ते डॉक्युमेंट्स इलेक्शन कमिशनला द्यायचे नाहीत आणि चिन्ह फ्रीज झालं की मग आमच्या नावाने ओरड मारायची. ही एक सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या डोळ्यासमोर काय आहे? त्यांच्या डोळ्यासमोर पोटनिवडणूक आहे. या पोटनिवडणुकीमध्ये लोकांची सहानुभूती आपल्याला कशी मिळेल ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. म्हणून त्यांनी आपलं म्हणणं दिलंच नाही, त्यांनी त्या ठिकाणी आपली ॲफिडेव्हिट्स दिलीच नाही. त्यांच्याकडे जर खरोखर मेजॉरिटी असती तर त्यांनी ती ॲफिडेव्हिट द्यायला पाहिजे होती. आणि त्याच्यामुळे आम्ही आजसुद्धा आमच्या भूमिकेवर कायम आहोत की आम्ही आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागणार आहोत. आणि आमच्याकडे जी मेजॉरिटी आहे त्या बेसिसवर आम्हाला हे चिन्ह मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.
आणि आम्हाला त्याची खात्रीसुद्धा आहे, कारण शेवटी न्याय मिळत असतो, खऱ्याला न्याय मिळत असतो आणि आमची बाजू खरी आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की हा न्याय निश्चितपणे होणार आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला आम्ही प्रतिज्ञापत्र कधी दिली ह्याचा सगळा तपशील माझ्याकडे आहे. आम्ही 8 ऑगस्टला एक दिलेला आहे, 23 ऑगस्टला एक दिलेला आहे, 23 सप्टेंबरला दिलेला आहे, 7 ऑक्टोबरला आम्ही आमची 7,50,000 सभासदांची यादी दिलेली आहे. म्हणजे आमच्याकडून द्यायचं काहीच शिल्लक नाही आहे. ज्यांच्याकडे ते नाहीच आहे त्यांना त्यांची बाजूच खोटी होती आणि तरी पण आज ते म्हणतात की आम्ही त्यांचं चिन्ह गोठवायला लागलं. चिन्ह आमचं आहे, गोठल्याचं दुःख आम्हाला आहे, त्यांना दुःख का झालं पाहिजे? हे चिन्ह आमचं असेल आणि समजा गोठवल्याबद्दल त्यांना दुःख होत असेल तर आज सकाळी त्यांनी आपलं हे दिलेलं आहे, कुठली पर्यायी चिन्ह पाहिजेत ते पत्रसुद्धा गेलेलं आहे इलेक्शन कमिशनकडे. आम्ही असं केलेलं नाही आहे. आमचा क्लेम जेन्युइन होता, त्यामुळे आम्हीसुद्धा विचार करतो की हे कसं झालं आहे, आम्हाला मिळायला पाहिजे होतं आणि आमचा हा क्लेम आम्ही आजसुद्धा कायम आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत इलेक्शन कमिशनकडे आणि आम्हाला न्याय मिळेल इलेक्शन कमिशनकडून याची आम्हाला खात्री आहे. दुसरं आहे की ह्या घटनात्मक संस्था आहेत यांच्याबद्दल जे काय ट्विट केलं जातं आहे आज, तर तुम्ही बघा की भारत ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि ही लोकशाही शाबूत ठेवण्याचं काम हे इलेक्शन कमिशनने केलेलं आहे. त्याच्यामुळे भारतामधल्या निवडणुका या निरपेक्ष मानल्या जातात, जगभर त्याला रिस्पेक्ट केलं जातं. आम्ही हरलो की मग एक संस्था चुकीची, ही जी काय भूमिका मांडली जाते ही सपशेल चुकीची आहे, लोकशाहीला घातक आहे. कपिल सिब्बल साहेबांचे एका मोठे वकील की जे विधितज्ञ समजले जातात ते सुद्धा म्हणतात की लोकशाही धोक्यामध्ये येते. लोकशाही कशामध्ये असते? लोक कोणाला मतदान करतात आणि कोणाला निवडून आणतात याला लोकशाही म्हणतात. आणि मग जर लोकांनी युतीला निवडून दिलेलं होतं आणि युतीचा बाजूला ठेवून दुसरं सरकार फॉर्म होत असेल तर तो लोकशाहीचा अपमान आहे, तिथं लोकशाही संपते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेला निवडणुका होतात, ज्यावेळेला लोकांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि ते मतदान करतात आणि त्याच्यामधून त्यांचं जे मत आहे ते ज्यावेळेला डावललं जातं त्यावेळेला त्याला लोकशाहीची हत्या म्हणतात. याला लोकशाहीची हत्या बिलकुल म्हणत नाहीत. इथं असं झालेलं नाही आहे की ही इंटरिम ऑर्डर आहे आणि इंटरिम ऑर्डर पहिल्यांदा दिली जाते का? बिलकुल पहिल्यांदा दिलेली झालेलं नाही. 22 मार्च 2017ला AIADMKच्या बाबतीत ही ऑर्डर झालेली होती फ्रीज करण्याची. त्यावेळेला पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये हा वाद झालेला होता, पण त्याच्यानंतर पनीरसेल्वम यांना मूळ निशाणी दिली गेली. म्हणजे असं काय नाही की मूळ निशाणी गेलेली आहे. हे कोण म्हणतात ज्यांचं आपल्या निशाणीवर प्रेम नाही? आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, त्याच्यामुळे आमचं धनुष्यबाणावर प्रेम आहे, म्हणून आम्ही धनुष्यबाणासाठी लढतोय. या लोकांचं असं आहे की लोकांची सहानुभूती मिळवायची, इलेक्शन जिंकायची, आपला जो विचार आहे ह्याच्यापासून लांब जायचं. असं दुसरं उदाहरणसुद्धा आहे. 2 ऑक्टोबर 2022ला LJPचं चिन्ह गोठवलं गेलेलं होतं, परंतु त्याच्यानंतर हे चिन्ह आहे, हे चिन्ह पशुपती कुमार पारस यांना देण्यात आलं. म्हणजे थोडक्यात कसं आहे की चिन्ह गेलं अशी ओरड करून जी लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि सहानुभूतीच्या जीवावर बाळासाहेब कधीच जिंकलेले नव्हते. लोकांची मला सहानुभूती पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये काय केलेलं नाही आहे, म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही लोकांसाठी काम करतो, म्हणून खासदार आमच्याबरोबर आहेत, म्हणून खासदार आमदार शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कामाने लोकांना जिंकायला लागतं, कामाने पक्षकार्यकर्त्यांना जिंकायला लागतं आणि ते काम महाराष्ट्रामध्ये आमच्या शिवसेनेमध्ये फक्त खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि बाळासाहेबांना अपेक्षित जो शिवसैनिक त्या ठिकाणी बसायला पाहिजे होता मुख्यमंत्री म्हणून, असा मला दुसरा शिवसैनिक दाखवा की ज्यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलेलं आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसाहेब करत होते. म्हणून बाळासाहेबांचा कौतुकाचा हात हा नेहमी शिंदेसाहेबांच्याच पाठीवर पडलेला आहे आणि त्याची अनेक तुम्हाला फोटोग्राफ्स बघायला मिळतील, अनेक ठिकाणी त्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. मग त्या शिवसैनिकाला त्रास द्यायचा, त्याच्याकडून ते चिन्ह काढून घ्यायचं, हा जो डाव केला जातो ह्याच्यामध्ये इतर पक्षसुद्धा आहेत की ज्यांना लोकांनी पराभूत केलेलं होतं आणि तरी पण त्यांना सत्ता मिळाली. ते लोकसुद्धा म्हणणारच आहेत. अनेक ट्विट्स बघा कोणाकडून आलेली आहेत, संबंधित पक्षांकडून आलेले आहेत. एकतर ते काँग्रेसकडून आलेले आहेत, एकतर ती राष्ट्रवादीकडून आलेली आहेत. तुम्हाला जनतेने पराभूत केलं होतं, मग तुम्ही सत्तेमध्ये का आला? त्याला लोकशाही म्हणतात का? हा मुळात प्रश्न आहे. आणि म्हणून आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इलेक्शन कमिशनकडे जाणार. आमचा जो क्लेम आहे हा आम्ही कायम ठेवणार. धनुष्यबाण हे आमचा त्याच्यावर अधिकार आहे, कारण तो बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे. आम्ही ज्याला बाळासाहेबांच्या विचाराबरोबर गेलो
त्यावेळेला आता क्लेम केलं जातं आहे आपल्या नावाच्या समोर बाळासाहेब लावा. तोपर्यंत का नाही वाटलं बाळासाहेब लावा म्हणून? बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जाताना वाटलं नाही. एखाद्या अशा काही लोक आहेत जी कालच्या व्यासपीठावर होती शिवाजी पार्कच्या, ज्यांनी हिंदू देवतांना शिव्या घातलेल्या आहेत, ज्यांनी म्हटलेलं होतं की ठाकरे कुटुंबाच्या मालकीचा महाराष्ट्र आहे का, आणि त्यांची भाषणं तुम्हाला स्टेजवरून घ्यायला लागतात. हा बाळासाहेबांचा अपमान नाही आहे का? मग तुमच्या नावासमोर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये बाळासाहेब लावण्याची इच्छा कधी झाली? ज्याला आम्ही आमची भूमिका मांडत होतो, गुवाहाटीहून मांडत होतो की आमची शिवसेना बाळासाहेब आहे. हे काय दुसऱ्या कोणी मांडलेलं नाही आहे, शिंदेसाहेबांच्या वतीने मी हे मांडलेलं होतं. आणि मग ते जर नाव तुम्ही म्हणत असाल तर आम्ही काय असं थोडंच म्हणणार आहे की तुम्ही आमचं नाव चोरता म्हणून. ही आमची भूमिका कधीच नसते. आम्ही रडत राहत नाही, आम्ही लढत राहतो. आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे की रडू नका, लढत राहा. आणि ह्याच्यामध्ये खरा शिवसैनिक असतो. आणि तो खरा शिवसैनिक म्हणून मला सांगायचं आहे की हा मेसेज केवळ मला एका पर्टिक्युलर कोणाला द्यायचा नाही आहे, तर हा सर्वसामान्य शिवसैनिकाला द्यायचा मेसेज आहे की जो खरा शिवसैनिक असतो तो 80% समाज करतो आणि 20% राजकारण करतो. आणि त्या शिवसैनिकाला भडकवण्याचं काम सातत्याने चालू आहे. म्हणून त्याच्यावर भडकत जाऊ नका. आम्ही सगळ्या क्लिप्स आपल्याला दाखवतो की बाळासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये कोण कोण काय काय बोललेलं होतं, हिंदुत्वाचा अपमान ज्यांनी केलेला होता, ते तुमच्या स्टेजवरून वाटेल तशी भाषणं करतात आणि त्याला मात्र तुम्ही हिंदुत्व म्हणता. आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व मग हिंदुत्व नाही आहे का? विचारापासून तुम्ही लांब गेला ना, आम्ही लांब गेलो नाही. आणि तुम्ही लांब गेला म्हणून ही पाळी तुमच्यावर आलेली आहे. म्हणून शिवसैनिकांना सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे की सच्चा शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचाराबरोबर असतो. तो कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्या विचाराबरोबर प्रत्येक शिवसैनिकांनी राहावं असं सांगण्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स मी घेतलेली आहे. हे बोलताना मी शिंदेसाहेबांची परवानगी घेतलेली आहे, पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून की माझी मतं मांडत नसतो. हा विचार आहे एका शिवसैनिकाचा, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारासाठी लढा दिला, लढा जिंकला. आणि ज्यावेळेला आमचा लढा पूर्ण होणार होता, आम्हाला ते चिन्ह मिळणार होतं कारण आमच्याकडे मेजॉरिटी आहे, त्यावेळेला हा रडीचा डाव खेळला गेला. या ठिकाणी वारंवार तारख्या मागितल्या गेला. आणि आता इलेक्शन फ्रीज झाल्यानंतर, इलेक्शन सिम्बॉल फ्रीज झाल्यानंतर आमच्यावरच त्याचा दोष टाकला जातोय. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेला कळली पाहिजे, प्रत्येक शिवसैनिकाला कळली पाहिजे. आणि त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही तारखा का मागितल्या. आज एक बोगस ॲफिडेव्हिटचं प्रकरण आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आपण एक गोष्ट लक्षात घ्या की 10-10 कोटीचे स्टॅम्प पेपर ज्याला खरेदी केले जातात, खोटे त्याचे नोटराईज केलं जातं. आज फक्त 4,600 पकडलेले आहेत त्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये असे किती असतील हा प्रश्न आहे. आणि ज्याला ह्या लोकांना विचारलं जाईल की खरंच तुम्ही ॲफिडेव्हिट केलं आहे का, अनेक नोटरी फरार आहेत, कोणाशी संबंधित नोटरी आहेत, तुम्ही चौकशी करा. आपण चौकशी करू शकता आणि त्याच्यामधून हे फ्रॉड बाहेर पडेल. आणि म्हणून खोटी ॲफिडेव्हिट करायची आणि पक्ष आमचा आहे म्हणायचा, ह्याच्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिला असता तर ही पाळी तुमच्यावर कधीच आली नसती. हे या निमित्ताने मला सांगायचं. हे घोटवलेलं आहे. उद्या 1 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे. तुम्ही देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुमचे 3 पर्याय आहेत निवडणूक चिन्ह ते देणार आहात का? तशी चिन्हांची मागणी. हे बघा, इलेक्शन कमिशन तुम्हाला जो आदेश देतं त्या आदेशाचं पालन करायलाच लागतं. ती कॉन्स्टिट्यूशन ऑथॉरिटी आहे. पण आम्ही तर असं ठरवलं नव्हतं की ही आमची चिन्ह आहेत. ज्या लोकांनी ही एक स्ट्रॅटेजी केलेली होती की आम्हाला सिम्पती वेव्ह पाहिजे, मुंबईमध्ये आम्हाला सिम्पती वेव्ह पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की इलेक्शन कमिशनकडे आपलं म्हणणं मांडलंच नाही. ते सातत्याने तारखा घेत राहिल्या. आणि ज्याला निवडणूक चिन्ह गोठवलं त्याला त्यांचं ॲप्लिकेशन तयार होता, त्यांची चिन्ह तयार होती आणि आज सकाळी दिलेली आहेत. म्हणजे त्यांना धनुष्यबाणाबरोबर प्रेम नव्हतंच, त्यांना फक्त लोकांची खोटी सहानुभूती घ्यायची होती. आम्हाला धनुष्यबाणाबद्दल अभिमान आहे, बाळासाहेबांच्या विचाराबद्दल अभिमान आहे. म्हणून आम्ही आता ठरवतो आहे कुठलं चिन्ह घ्यायचं. आमचं अजून गेलेलं नाही, आमचं ॲफिडेव्हिट अजून इलेक्शन कमिशनबरोबर गेलेलं नाही, ते कदाचित उद्या जाईल. ह्याचा अर्थ काय होतो की आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. आम्हाला अपेक्षित हे होतं की आमची मेजॉरिटी आहे आणि लोकशाहीमध्ये ज्यांची मेजॉरिटी आहे त्यांना रेकग्निशन मिळणार, ही आमची नॅचरली अपेक्षा होती. आणि तो न्याय आज ना उद्या आम्हालाच मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे, कारण आमच्याकडे मेजॉरिटी आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचा लढा हा हिंदुत्वासाठी आहे, तो बाळासाहेबांच्या विचारासाठी आहे आणि तो आम्ही अखंडपणे लढत राहणार. ही खोटी सहानुभूती ज्यांना मिळवायला लागते की ज्यांनी आपल्या पक्षातल्या लोकांना कोण भेटलं नाही, 2.5 वर्षामध्ये एका शिवसैनिकाला भेट नाही, 2.5 वर्षामध्ये एका शाखाप्रमुखाला भेट नाही, 2.5 वर्षामध्ये एका गटप्रमुखाला भेट नाही. आणि ज्यावेळेला सत्ता गेली त्यावेळेला प्रत्येकाचे उमरे झिजवायला सुरुवात झाली, यात्रांना सुरुवात झाली, वेगवेगळी ट्विट करायला सुरुवात झाली. याच्यापेक्षा जर 2.5 वर्षामध्ये भेटला असतात शिवसैनिकांमध्ये एक शिवसैनिक जो तुम्हाला परत परत सांगत होता
शिंदे साहेबांसारखा की आपण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जाऊया. त्यांना तुम्ही मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते जर आश्वासन तुम्ही पाळलं नाही तर कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे लोकसुद्धा जाणू शकतात. आम्ही सांगितलं पाहिजे का? परंतु रोज ट्विट करणार, आदित्य ठाकरे उठणार रोज ट्विट करणार. काय ट्विट करतात? खोक्याचं ट्विट करतात. आमची घरं काय खोक्यावर चालतात का? खोक्यावर ज्यांची घरं चालतात त्यांनी त्याचा विचार करावा. आम्ही आमचे व्यवसाय करतो. प्रसंगी एखादा गरीब शिवसैनिकसुद्धा असतो, तो वडापाव खाऊन तो प्रचार करतो, पण खोक्याचा विचार करू शकत नाही. ज्यांना खोक्याची सवय झालेली आहे तेच खोके खोके बोलू शकतात. इतर महाराष्ट्रामध्ये कोणी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये खोके हा शब्द तुम्ही ऐकला होता का? शब्द काढला कोणी? ज्यांचा त्याच्याशी संबंध आहे. म्हणून कालचं ट्विट बघितल्यानंतरसुद्धा मला अतिशय मनामध्ये एक असं आलं की अरे मुलं काय करतायत? यांना माहिती नाही की शिवसैनिक म्हणजे काय असतो. वडापाव खाणारा हा शिवसैनिक असतो हे यांना माहितीच नाही. जायचं आपण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचं, मोठ्या मोठ्या गाड्या चालवायच्या, याच्यामध्ये शिवसेना नाही आहे. शिवसेना त्या वडापाव खाणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये शिवसेना आहे. आणि म्हणून बंद करा हे ट्विट वगैरे. आम्ही तुमच्या कुठल्याही ट्विटचं उत्तर देणार नाही आहे. शिंदेसाहेबांनी 700 निर्णय घेतलेले आहेत सत्तेवर आल्यापासून. गोरगरिबांच्या कल्याणाचे निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय लोकांच्या समोर घेऊन काय बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा तुम्हाला हक्क आहे? बाळासाहेबांची इच्छा होती की वीज मोफत गेली पाहिजे प्रत्येकाच्या घरात, शेतकऱ्याच्या दारात. तुम्ही केलं का त्याच्यासाठी? काय शिंदेसाहेब सत्तेवर आले, ताबडतोब 50% दर शेतकऱ्यांसाठी कमी केले. याला बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणतात. वेळेवर कर्ज भरणाऱ्यांचे 50-50 हजार रुपये त्याच्या अकाउंटवर, एकाला 5 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जाणार आहेत हे पैसे. तुम्ही हे का करू शकत नव्हता? शिंदेसाहेब ते का करू शकतात? 9-9 वाजेपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये का बसतात? याचं उत्तर तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये दिलं पाहिजे लोकांना. नुसती सहानुभूती घेऊन पोटनिवडणुका लढवायचं हे विसरून चला. लोक आता जागृत झालेली आहेत. एक प्रश्न त्याला जोडून आहे. ठाकरे गटाकडनं उगवतं सूर्य, मशाल आणि त्रिशूल हे निवडणूक चिन्ह जे आहे ते आता निवडणूक केंद्रीय हे बघा, त्यांनी कुठली चॉईस आणि कुठल्या निवडणूक चिन्ह? त्यांचं प्लॅनिंगच होतं. त्यांचं प्लॅनिंगच होतं की आपण वेळ काढायचा, वेळ काढल्यानंतर चिन्ह फ्रीज होणार हे त्यांना माहिती आहे. कारण पूर्वीचं सगळं वाचतात त्यांचे वकील. आणि ते फ्रीज झालं की आपल्याला सहानुभूती मिळवायची ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. आमची अशी स्ट्रॅटेजी काहीच नव्हती. आम्ही आमचे ॲफिडेविट्स दिले, आमचे पुरावे दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला ज्यावेळेला चिन्ह मिळणार होता त्यावेळेला त्यांनी ते फ्रीज करण्याची त्यांचीच ही स्ट्रॅटेजी होती. आणि त्याच्यामधून सहानुभूती मिळावी आणि त्याच्यामधून ही पोटनिवडणूक जिंकावी हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती. म्हणून आमच्याकडे अजून आमची चिन्ह तयार नाही आहेत. अजून आमचं चर्चासुद्धा नाही झालेली. आज संध्याकाळी 7 वाजता शिंदेसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला नाईलाज असो द्यायला लागणार म्हणून आम्ही आमची चिन्ह ठरवू. परंतु चिन्ह ही देताना एका शिवसैनिकाला बोलवलं का? एका आमदाराला बोलवलं का? एका पक्ष नेत्याला बोलवलं का? एका उपनेत्याला बोलवलं का? शेवटी पक्षामध्ये सुद्धा लोकशाही पाहिजे. शिंदेसाहेबांकडे लोकशाही आहे आणि म्हणून शिंदेसाहेब आम्हाला सगळ्यांना बोलवतात. विचारतील का? मला माहिती नाही 7 वाजता कशाला बोलवलं. आम्हाला विचारतील कुठलं चिन्ह आम्हाला घेऊया. याला लोकशाही म्हणतात. तुम्ही अगोदर ठरवून ठेवलेलं होतं. एका शिवसैनिकाला माहिती आहे काय कुठलं चिन्ह घ्यायचं? एका विभाग प्रमुखाला माहिती आहे, नेत्याला माहिती आहे, कोणाला माहिती आहे सांगा ना. सर या सगळ्या दरम्यान आता काही ट्विट जे तुम्ही म्हणता वारंवार ट्विटचा उल्लेख करता की शिवसैनिक हा भावनिक आहे आणि या निमित्तानं भावनिक आहे म्हणून त्यांना काय करायचं होतं? चिन्ह गोठवणं ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. मग एवढ्या 3-4 वेळा त्यांनी वेळ का मागून घेतला? आपले प्रूफ का नाही दिले? आणि मग चिन्ह गोठवल्यानंतर आमच्यावर आळ काढायचा? मग तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्या शिवसैनिकांनी विचारलं पाहिजे. ब्रेकनंतर आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि दुपारच्या बातमीपत्रामध्ये या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल होणार का? कारण खैरेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सीएम बाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचं कारण देण्यात आलेलं आहे. या वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे. शिंदे समर्थक जंगाळ यांनी ही तक्रार दाखल केल्याचं कळत आहे. तर त्यामुळे आता चंद्रकांत खैरे अडचणीत येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तर चंद्रकांत खैरे यांच्या अडचणीमध्ये आता येत्या काळामध्ये वाढ होणार का? कारण शिंदे समर्थकांनी या संदर्भातली आता तक्रार नोंदवलेली आहे. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, चंद्रकांत खैरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शिंदे समर्थकांनी तक्रारही नोंदवल्याचं कळत आहे. काय म्हटलंय तक्रारीत? आपल्याला माहित आहे की शिंदे गट जसा बंडखोरी करून बाहेर पडलेला तसं शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप शाब्दिक हल्ले करत होते. त्यात जास्त प्रमाण औरंगाबादमध्ये होतं कारण चंद्रकांत खैरे
प्रत्येक गोष्टीला जे आहे शिंदे गटाला आक्षेपार्ह शब्दांमध्ये ते टीका करत होते. परवा दिवशीही त्यांनी अशाच पद्धतीची टीका केली. त्यामध्ये ते असं म्हटले की आनंद दिघे साहेब असते तर एकनाथ शिंदे यांना उलट टांगलं असतं. मात्र त्याच्या बोलण्यातून हा शब्द जरी आला असला तरी आता एकनाथ शिंदे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल काही शब्द वापरणं आक्षेपार्ह असतं, ते वापरले नाही पाहिजे अशा पद्धतीच्या संदेश आहेत. मात्र चंद्रकांत खैरे यांनी रागाच्या भरामध्ये ते शब्द वापरला आणि त्या शब्दाला धरूनच मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रमुखांचा अपमान झाला अशा पद्धतीची भूमिका शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी घेतली आणि त्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर ते सातारा पोलीस स्टेशनमध्ये गेलेत आणि तक्रार अर्जामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे पद संविधानिक आहे, त्याची एक गरिमा असते आणि त्या पदाचा सर्वांनी सन्मान राखला गेला पाहिजे. मात्र चंद्रकांत खैरे यांनी जे शब्द वापरले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला. त्यामुळे चंद्रकांत खैरेच्या विरोधात तक्रार दाखल करा असा अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. कार्यकर्ते अजूनही पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत आणि पोलीस आता कायदेशीर सर्व बाबी तपासून त्या ठिकाणी चंद्रकांत खैरेच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतात का, गुन्हा दाखल होता का हे आता थोड्या वेळातच कळेल. मात्र निश्चितपणे चंद्रकांत खैरेच्या अडचणी वाढू शकतात. धन्यवाद सिद्धार्थ, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. चंद्रकांत खैरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. तक्रारदार हे अजूनही त्या घटनास्थळीच आहेत. पोलिसांबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे आणि आपली तक्रारही त्यांनी नोंदवलेली आहे. शरद पवार आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे हे औरंगाबादमध्ये एकत्र दिसून आले. यावेळी शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसोबत कारमधून एकत्र प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांचा भाजप नेत्यांसोबतचा प्रवास हा चर्चेचा विषय ठरतोय. पुन्हा एकदा दीपक केसरकर बोलतायत, थेट पाहूया. स्वार्थ के लिए हुआ है तो हमने ये प्रूव भी किया है क्योंकि हम लोगों ने अपना पक्ष नहीं छोड़ा, हमारी पार्टी नहीं छोड़ी. हम ही शिवसैनिक है तो हम शिवसेना के साथ है. और ये लोग हमें किस तरह से बोल रहे हैं, कैसी बुरी शब्द का इस्तेमाल हमारे खिलाफ कर रहे हैं, वो हम लोग सब सह रहे हैं. क्योंकि बाबा साहब ने पार्टी बनाई थी, वो जो मराठी यहाँ के शिवसैनिक है उनके हक के हित में उन्होंने ये पार्टी बनाई थी. उन्होंने ये पार्टी हिंदुत्व के हित के लिए बनाई थी और उनका हिंदुत्व एक बहुत बड़ा उसका अर्थ था कि जो भी हिंदुस्तान में रहता है और जो हिंदुस्तान पे प्रेम करता है वो हिंदू है, ऐसे बाबा साहब मानते थे. तो वो बाबा साहब के विचार लेके हमारा ये लड़ा चल रहा है. तो हमें किस तरह से बदनाम किया जाए इसकी एक कोशिश है, ऐसे मैं सोचता हूँ. और इसके बारे में हम लोग बिल्कुल यकीन के साथ कह रहे हैं कि हमारा जो क्लेम है पार्टी सिंबल पे, हम वो हमारे सब कागज़ हमने ऑलरेडी वहाँ पे दिए हुए हैं. ये लोगों ने अपने कागज़ नहीं दिए हैं, इन्होंने सिर्फ समय निकाला है. और वो चाहते हैं कि एक सिंपैथी की वेव आ जाए, जो कि बहुत ही मुश्किल है. क्योंकि जो लोग बाबा साहब के विचार के बाहर गए हैं, कांग्रेस और राष्ट्रवादी को लोगों ने यहाँ पे पराभूत किया था, वो बैकडोर एंट्री थी उनकी. और जो ट्रू डेमोक्रेसी है उसमें बैकडोर एंट्री किसी को भी पसंद नहीं होती है और लोकशाही में उसकी इजाज़त भी नहीं होती है. तो हम लोग युति सेना और बीजेपी युति के नाम से लोगों के सामने गए थे. वो इलेक्शन हमने जीता था, वो पार्लियामेंट का इलेक्शन हो, वो असेंबली का इलेक्शन हो, सब इलेक्शन हमने जीते हैं. और वही युति के नाम पे ये इलेक्शन के सामने भी हम लोग जाएंगे और हम ही जीतेंगे. केसरकर साहब, अभी 3 चिन्ह दिए गए हैं शिवसेना की तरफ से इलेक्शन कमीशन को, उस पर क्या प्रतिक्रिया है आपकी? क्या आपको लगता है कि सारी चीज़ें पहले से तैयार की जा रही थी, इसलिए वो अपनी स्ट्रेटजी के तहत उन्होंने 3 ऑप्शन भी रख दिए इलेक्शन कमीशन के सामने? और दूसरी चीज़, बार बार शिवसेना की ऐसी दुर्दशा के लिए एनसीपी को जिम्मेदार ठहराया जाता है. अब बीजेपी के लोग ये कह रहे हैं कि बारामती में पटाखे फूट रहे हैं, एनसीपी जो चाहती थी वो हो गई. आपको लगता है वाकई में एनसीपी की पूरी रणनीति थी वो कामयाब होगी? देखिए, एक चीज़ तो मैं ज़रूर बोलना चाहूँगा. जब हम लोग आसाम में थे तो हमने बोला था कि हम शिवसैनिक हैं और बाबा साहब के विचारों पे चलते हैं,
इसलिए बाबा साहब की शिवसेना हम ही है। तो इसमें उन्होंने आज भी देखिए जो नाम मांगे हैं उसमें शिवसेना इंटू ब्रैकेट बाबा साहब लिखा है, इंटू ब्रैकेट ये लिखा है, हर जगह पे बाबा साहब का नाम डाला है ताकि बाबा साहब के जो सच्चे शिवसैनिक हैं उनको बाबा साहब का नाम यूज़ करने का अधिकार नहीं मिले, इसलिए इन्होंने किया है। और इनकी ये सब स्ट्रैटेजी रेडी थी, इसलिए कल 8 बजे निर्णय हो गया, आज सुबह उनका एफिडेविट भी पहुंच गया। तो इसका मतलब ये है कि जो सच्चे शिवसैनिक हैं, जो बाबा साहब के विचारों पे चल रहे हैं, उनको बाबा साहब का नाम भी यूज़ करने के लिए नहीं देना है, ये उनकी स्ट्रैटेजी थी और इसीलिए उन्होंने ये सब एफिडेविट डाले हुए हैं। सर, मुंबई पुलिस ने एक मामला दर्ज किया है जिसमें 4000 से ज्यादा नकली स्टैम्प पेपर उन्होंने जब्त किए जो फर्जी तरीके से नोटराइज किए गए थे, इस पर क्या कहेंगे सर? ये बहुत बड़ा स्कैम है, करीब 10 करोड़ के ऊपर के स्टैम्प पेपर खरीद लिए गए थे, ऐसी हमारी इन्फॉर्मेशन है, पुलिस उसको कंफर्म करेगी। आज 6 से ज़्यादा नोटरीज मुंबई से गायब है। आप पूछे लोगों को ये नोटरी किसके नोटरी है, किससे संबंधित ये नोटरी है, तो आपको पता चल जाएगा कि ये साजिश थी झूठे एफिडेविट देने की। और जिन्होंने झूठे एफिडेविट दिए हैं वो आज उससे परे हटना चाहते हैं। वो बोलेंगे कि किसने किया हमें मालूम नहीं है, लेकिन लोगों को मालूम है ये नोटरी किस पार्टी के लिए कर रहे थे, किसके लिए। पार्टी तो हमारी है लेकिन किस व्यक्ति के लिए कर रहे थे, किस गुट के लिए कर रहे थे, वो ऑब्वियस है। और इसकी नोट इलेक्शन कमीशन भी लेगी, ऐसे हमें लगता है, लेना या न लेना उनका आगे। ब्रेक नंतर आपण पाहताय दुपारच्या बातम्या। 6 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा पदभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केलेली होती, पण फडणवीसांना त्यांच्या कामातून विरोधकांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे। 4 दिवसात 6 जिल्ह्यांचा आढावा बैठका घेऊन त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय। फडणवीस स्पायडरमॅन नव्हे, सुपरमॅन। 4 दिवसात 6 जिल्ह्यांच्या आढावा बैठका। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं काम बोलतंय। जिल्ह्याला एक पालकमंत्री, म्हणजे त्याला आपण ते एक लहान पोरांचं किंवा एक स्पायडरमॅन जसा राहायचा तो, अशा पद्धतीचं आज पालकमंत्री होत असेल तर कुठल्या जिल्ह्याला नाही मिळणार। काम बोलता है अशी एक म्हण आहे। ही म्हण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तंतोतंत खरी करून दाखवली आहे। 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर नाना पटोलेंनी त्यांच्यावर फडणवीस स्पायडरमॅन आहेत का अशी टीका केली होती। फडणवीसांनी उत्तर देण्याच्या भानगडीत न पडता त्यांना कामानं उत्तर दिलंय। 1 ऑक्टोबरला फडणवीसांनी गडचिरोलीत आढावा बैठक घेतली। 2 ऑक्टोबरला त्यांनी वर्धा जिल्ह्याची बैठक घेतली। 3 ऑक्टोबरला भंडारा जिल्ह्याचा आढावा घेतला। 6 ऑक्टोबरला नागपूरची डीपीडीसी बैठक घेतली, तर 7 ऑक्टोबरला अकोला आणि 7 ऑक्टोबरला अमरावती जिल्ह्याचा आढावा घेतला। फडणवीसांच्या कामाचा धडाका पाहून ते सुपरमॅन असल्याचं आमदार सांगू लागलेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय स्पायडरमॅन किंवा सुपरमॅनपेक्षा काही कमी काम करत नाहीत। मागच्या गव्हर्नमेंटने जर चांगले काम झाले असते, पालकमंत्र्यांकडून चांगले निर्णय झाले असते, तर आज एवढी काम करायची गरज पडली नाही। म्हणून त्यांना पण वाटत असेल मागच्या मंत्र्यांनी पाहिजे तेवढं काम केलं नाही, म्हणून हे स्पायडरमॅन। आपण याला निगेटिव्ह बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह जर बघितलं तर त्यांनी खरंच दिलं का त्यांचं काम चांगलं आहे, म्हणून त्यांनी स्पायडरमॅनची उपमा दिली। धडाकेबाज बैठकांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि नाना पटोले अशा दोघांनाही त्यांनी प्रत्युत्तर न देता कामातून उत्तर दिलंय। विरोधकांच्या तोंडाला तोंड देण्यापेक्षा त्या जिल्ह्यात जाऊन तिथल्या समस्यांना तोंड देत विकासाला गती दिले, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाची पद्धत। मला वाटतं आता तरी अजितदादांनी त्यांची क्षमता अधोरेखित करावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। फडणवीस स्वतः तर झपाट्यानं कामाला लागलेतच, शिवाय प्रशासकीय यंत्रणेलाही त्यांनी कामाला लावलंय। त्यांचा कामाचा उरक पाहून आता विरोधकांनाही ते सुपरमॅन आहेत असं नाईलाजानं का होईना म्हणावं लागेल। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पालकमंत्री फक्त ध्वजारोहणासाठी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाताना पाहायला मिळालं। त्यामुळेच या पालकमंत्र्यांना मिस्टर इंडिया असं पालकमंत्री म्हणून म्हटलं गेलं, कारण हे पालकमंत्री नेहमी गायब असायचे। मात्र दुसरीकडे सत्तांतर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 दिवसात 6 दिवसांचं काम करून दाखवलं आणि खऱ्या अर्थाने सुपरमॅन पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ओळखलं जाऊ लागलं।
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. प्रेमात पडल्यावरती जग सुंदर दिसायला लागतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मनात एक प्रश्न येतो, जर ब्रेकअप झालं तर जग कसं दिसत असेल? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. पाहूयात तुमच्या आमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देणारा हा रिपोर्ट. प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानं प्रियकर सुमित परदेशीचं मनच उडालं. मात्र त्यातून तो सावरला आणि प्रेयसीला धडा शिकवण्याचा त्यानं चंग बांधला. चोरी करून त्याला बदला घ्यायचा होता. यूट्यूबच्या आधारे त्यानं चोरीचं तंत्र आत्मसात केलं आणि प्रेयसीच्या घरात त्यानं तब्बल 14 लाखांची चोरी केली. हे कळाल्यानंतर सर्वच हैराण झाले, अगदी या पुढील गाण्याप्रमाणे. ज्या गल्लीत जाणं येणं होतं ते प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानं बंद झाल्यामुळे सुमितनं चोरी केली. प्रेयसी घरी नसताना डुप्लिकेट चावीचा वापर करून चोरी करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सुमितनं चोरी केल्याचं स्पष्ट झालं. यातील जो आरोपी आहे सुमित परदेशी, याचे एका मुलीशी संबंध होते. तर तिच्याशी प्रेम प्रकरणातून झालेल्या दुश्मनीवरून तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केलेला आहे. आणि विशेष म्हणजे यातील आरोपी याने यूट्यूबवरती गुन्ह्याचे शिक्षण घेऊन यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून हा गुन्हा केल्याचे त्याने तपासामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. सुमितवर याआधी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानं या पद्धतीनं त्यानं चोरी केल्यानं पोलिसही चक्रावून गेलेत. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर सुमित त्याच्या प्रेयसीला बहुधा असंच म्हणेल. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्याच्या चांदणी चौकामध्ये कुठलीही पूर्वकल्पना न देता ब्लास्ट करण्यात आलेला आहे. चांदणी चौकात ब्लास्ट करून नागरिकांच्या जीवाशी हायवे प्रशासन खेळत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. 15 मिनिटांपासून वाहतूक थांबवून थोड्या वेळापूर्वीच हा ब्लास्ट करण्यात आला. मात्र मोठ्या क्षमतेचा हा ब्लास्ट असल्यानं ब्लास्ट नंतर दगड रस्त्यावरती आले. हे दगड आणि ढिगारा हटवायला पुढचा अर्धा तास गेला. दरम्यान शेकडो वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहतुकीचा मोठा खोळंबा झालेला होता. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं थकीत वीज बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंता आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे. वीज बिल थकवलेल्या एका कुटुंबानं कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अरे अरे बाजू सर अरे अरे. गुजरातमधील पाटणच्या दक्षिणेस असलेल्या मोढेरा गावात ऐतिहासिक सूर्य मंदिर बांधण्यात आलंय. याच ऐतिहासिक सूर्य मंदिर परिसरात लाईट अँड साऊंड शोची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. या लाईट अँड साऊंडची पर्यटकांना उत्सुकता लागलेली असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात येणार आहे आणि या मंदिराला ऐतिहासिक दृष्ट्या देखील महत्त्व आहे. हे सूर्य मंदिर म्हणजे अद्वितीय स्थापत्य कलेचा आणि कारागिरीचा अनोखा नमुना आहे. इराणी शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर सोलंकी घराण्यातील राजा उत्तराखंडमधील चमोलीमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. चमोली जिल्ह्यामधील हेमकुंड साहिब गुरुद्वारावरती बर्फाची दाट चादर पसरलेली आहे. 15,225 फूट उंचीवरती असलेलं हेमकुंड साहिब बर्फानं आच्छादलं गेलेलं आहे. उंच टेकड्यांवरती बर्फाची पांढरी चादर पसरलेली दृश्यांमध्ये आपण पाहतोय.